तणाव नमस्कार. पण या सगळ्या आरोपांचा तुम्हाला त्रास झाला, पर्सनली त्रास झाला, ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल झालं, आरोप झाले तुमच्यावरती, एक लक्षात घ्या, ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर येतात आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा. जे आरोप करतायत ते महायुतीचेच आमदार आहेत. जे आरोप करतायत ते सत्तेतलेच आमदार आहेत, तुमचेच सहकारी आहेत. त्यामुळे सर्वात जास्त महत्त्वाचं इसीलिए तो बात में दम है. कारण राजीनाम्याची थेट मागणी होते तुमच्या. माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही. माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. आणि पुन्हा एकदा बाहेर पडताना माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले, त्यावरती त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहे. एकूणच धनंजय मुंडेंचा एकूणच सूर जो आहे तो उद्विग्न असल्याचं दिसतं. ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती होत आहेत त्यावरती देखील त्यांनी उत्तर दिलं. शिवाय मी दोषी आहे की नाही आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, मी राजीनामा द्यावा की नाही द्यावा हा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा असेल, असं देखील त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलंय. त्यामुळे राखेचा विषय हा सरकारशी संबंधित नाही, राजीनाम्याबाबत मी काही एक उत्तर देणार नाही असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे. दमानियांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि दमानियांच्या आरोपांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देतील असं देखील धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, आता आपण बघितलं की धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा बाहेर पडता पडता माध्यमांशी संवाद साधला, काय सांगशील? उदयशी काय कारणास्तव आपला संपर्क तुटलाय, पण एकूणच धनंजय मुंडे होणाऱ्या सगळ्या आरोपांनंतर माध्यमांशी बोलताना दिसले.